मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये आलेला आहे। राज्यभरातून मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। आंदोलक ठिकठिकाणी गावाकडचे खेळ खेळताना दिसलेले आहेत। आहे कुस्तीचा आखाडा या ठिकाणी केला जातोय। आंदोलकांची कवायत सुरू आहे, व्यायाम सुरू आहे। सीएसएमटी स्थानकामध्ये एका बाजूला विश्रांती सुरू आहे। तर ही मराठा आंदोलकांची आपण एकंदरीतच दिवस त्यांचा कसा जातो आहे या दृष्टीने ही दृश्य महत्त्वाची ठरतात। एके ठिकाणी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जिथे प्लॅटफॉर्मवर खरं तर लोकलची वर्दळ असते, लोकांची वर्दळ असते मुंबईकरांची, या ठिकाणी अशा प्रकारे कुस्तीचा आखाडा रंगलेला आहे। आपलं मनोरंजन करण्याचा हे मराठा आंदोलक प्रयत्न करतात। यामधून एक शक्ती प्रदर्शन सुद्धा सुरू आहे। दुसरीकडे कवायती सुरू आहेत आणि तिसरीकडे रात्रीच्या वेळी मुक्काम या ठिकाणी आपल्या पथाऱ्या घालून अंथरुणं घालून चालू आहे। हे तिसरं दृश्य सांगते। तर आज सकाळची ही चौथी दृश्य आहेत। सकाळी खरं तर 8:10 आता झालेत आणि या दरम्यान हलगीचा नाद सकाळी केला जातोय आणि मराठा आंदोलक एकत्रित येऊन या ठिकाणी अक्षरशः हलगीच्या तालावर त्यांनी ठेका दिलेला सकाळी पाहायला मिळतंय। आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनासाठी आलेले हे मराठा आंदोलक सध्या मुंबईमध्ये संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये कशा प्रकारे त्यांचा हा वावर आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं जंक्शन मुंबईमधलं आहे त्या ठिकाणी काय नेमकं वातावरण आहे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातल्या गावागावातून आलेले मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेत आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर या आंदोलकांनी रात्रीचा मुक्काम केला। आज सकाळी निहारीची व्यवस्था सुद्धा त्यांची त्याच ठिकाणी केलेली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यासाठी आता अन्न पुरवठा होतो आहे, फळफळावलं येतं आहे। त्याचप्रमाणे भाजी भाकरी चटणी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या निहारीसाठी पोहोचलेली आहे। तर आतमध्ये सीएसएमटी स्थानकावर खरं तर हे जागा पूर्णपणे खाली करावी आणि जे मुंबईकर नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालय गाठण्यासाठी जेव्हा इथे येतील त्यांची कुठल्याही प्रकारे दुरवस्था होऊ नये, त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी पोलिसांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत।